जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये बऱ्याच ठिकाणी जनावरांना आढळून येणारा जो लंपी स्किन आजार आहे या आजाराबद्दल थोडक्यात पण अतिशय महत्त्वाची अशी माहिती घेणार आहोत। तर बरेच शेतकरी विचारतात की हा आजार नेमका आला कुठून। गेल्या 3 ते 4 वर्षापासून हा आजार दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना एक सर्वात मोठी समस्या म्हणलं तरी चालेल, समस्या म्हणून येत आहे। जनावरांना बऱ्याच प्रमाणात बरीच जनावरे यामध्ये बाधित होत आहेत। तर हा आजार नेमका आला कुठून? तर या आजाराबद्दल सांगायचं म्हणजे असं की सर्वप्रथम 1929 मध्ये जगात सर्वप्रथम आफ्रिकेत या आजाराची नोंद केलेली आहे। म्हणजे आफ्रिकेमध्ये या आजाराचे बरेच पेशंट आढळलेले आहेत। त्यानंतर भारतामध्ये ओरिसा राज्यामध्ये हा आजार आला आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये या आजाराच्या पेशंटची सर्वप्रथम नोंद आहे। त्यानंतर हा आजार संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये पसरला गेलेला आहे। जाणून घेऊयात या आजाराची लक्षणे काय काय आहेत किंवा यावर प्रतिबंधात्मक उपाय काय करता येईल, किंवा जर जनावर आजाराने बाधित असेल तर त्याला निवारणात्मक उपाय काय करता येईल आणि या आजाराचा नेमका प्रसार कशामार्फत होतो। तर शेतकरी मित्रांनो, या लंपी स्किन या आजाराची लक्षणे आपण जाणून घेणार आहोत। तर सांगायचं म्हणजे या आजाराचे 2 प्रकारचे लक्षणे आढळून येतात। पहिले 2 ते 3 दिवस या आजारामध्ये सुप्त लक्षणे आढळून येतात, तर 2 ते 3 दिवसाच्या नंतर आपले प्रखर असे लक्षणे आढळून येतात। तर यामध्ये सुरुवातीचे पहिले 2 ते 3 दिवस जनावरांना 104, 105, 107 पर्यंत ताप असते आणि त्यानंतर जनावरांच्या नाकातून डोळ्यातून असा चिकट स्राव येतो आणि जनावरे चारा पाणी खाणे थोडं कमी करतात, किंवा बऱ्याच ठिकाणी जर टेम्परेचर जास्त असेल तर जनावर चारा खाणे पाणी पिणं बंद करतं। आणि यानंतर 2 ते 3 दिवसाच्या नंतर आपल्याला लक्षणं अशी आढळून येतात की बऱ्याच जनावरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गाठी होणं, पोळी सुजणं, किंवा बऱ्याच जनावरांमध्ये बोंबूड सुजणं, अशा वेगवेगळ्या ठिकाणी सूज निर्माण होते आणि गाठी निर्माण होतात। या गाठीमधून या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय असा की हा आजार होऊ नये म्हणून जवळच्या नजीकच्या व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या जनावराला लंपी स्किन या आजाराची जी लस आहे ती लस देऊन घ्यावी। या आजारावर स्पेशलिटी लंपी स्किनसाठीच वॅक्सिन निर्माण झाली नाही, पण गोट पॉक्स व्हायरस ही लस बऱ्याच प्रमाणात इम्युनिटी पॉवरसाठी, रोगप्रतिबंधक शक्तीसाठी उपयोगी येत आहे। आपण आपल्या जनावराला लंपी स्किन होऊ नये म्हणून लसीकरण करणे अतिशय महत्त्वाचे आहे। आणि ज्या जनावराला आधीच जनावर जे बाधित आहे लंपीपासून, त्याला जवळच्या पशुवैद्यकीय त्यांच्या तज्ज्ञानुसार देखरेखीखाली ठेवावं व ट्रीटमेंट जेमतेम 3 ते 4 ट्रीटमेंट जोपर्यंत रिकवर होत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट द्यावी।